गाईस बघा, आता मी करतो गावठी कोंबड्यांची पोल्ट्री करतोय. त्यासाठी मेन खर्च आहे ना आमचा कुठला लागतो तो खाण्यासाठी. पण तो पूर्ण खर्च वाचवण्यासाठी मी काय करतो, आमच्या इथे चक्की आहे, चक्कीमध्ये जातो आणि चक्कीवाल्याने बोलतो की फ्रीचा बोलतोय, जो वेस्टचा पीठ असतो ना पीठ, तो द्या. तर मी तो आणतो आणि तो काय करतो मला दाखवतो मी त्याचे कसं करायचं, कसं कोंबड्यांना खायला द्यायचं ते दाखवतो तुम्हाला नीट. तरी तुम्हाला लागणार एक टोपली लागेल आणि एक फली घ्यायची फली, आणि आपलं पीठ घ्यायचं. कसलं पण चालेल, गव्हाचं चालेल, तांदळाचं चालेल किंवा कसलंही वेस्टचं पीठ घ्यायचं आणि त्यात पाणी मिक्स करायचं आणि हळद टाकायची. ही बघ अशी हळद घ्यायची 1 अर्धा चमच. कारण की हळद कशी अँटीबायोटिक असते ना, म्हणून हळद चांगलीच असते कोंबड्यांसाठी. कोंबड्यांसाठी कुठल्याही प्राणीसाठी हळद चांगली असते. हळद घ्यायची आणि असं मिक्स करायचं, नंतर पाणी टाकायचं त्याच्यात आणि पाणी टाकून मिक्स करायचं पूर्ण. हे वजन त्याला मलाचं पूर्ण असं पीठ एकदम असं हे करून घ्यायचं, एकदम चिकट नाही, थोडंसं नॉर्मल चिकट करून घ्यायचा. नॉर्मल चिकट झालं ना का मग असं घ्यायचं आणि पूर्ण असं फलीवर लावायचा. फली पूर्ण चिटकवायचं, कारण की म्हणजे कोंबड्या एकमेकांच्या पाठी धावणार नाही घेऊन. चिटकून ठेवायचं फलीला. तुम्हाला दाखवतो मग चिटकून कसं चिटकवायचं ते. हे बघा पीठ कसं चिटकवलं बघा फलीला. आता हा किती जरी काढला ना बघा, किती जरी काढला तरी पडणार निघणार नाही हा. आता हा पण कोंबड्यांचा पिंजर टाकू आणि तुम्हाला दाखवतो मी हा कसा खातात ते पिल्ली. ते बघितलं मग कसे जवळ बघा लगेच. हे बघा इकडे बघा, य य य य य य आता देऊन दाखवतो मग त्यांना. हे बघा, हा बघ एक पिल्लं बाहेर आलं जायला आतमध्ये. हां ते बघा कसे खातात बघा, ते बघा.